दरम्यान निधी जनतेच्या कष्टाचा आहे, सरकारने असं करू नये असं आमदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्याशीच बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। बोलण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आहेत। वर्षाताई, काय सांगाल, कशा प्रकारे हा जो भेदभाव आहे तो होतोय आणि तुम्हाला त्याचा त्रास होतोय? नक्कीच आम्ही तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, अधिवेशनात सुद्धा मी मुख्यमंत्री महोदयांना म्हटलं होतं की तुमचं जे प्रेम आहे ते बेडगी प्रेम आहे। तुम्ही जे बोलता ना आम्ही इकडे आलो हे केलं, तुमचं प्रेम हे सत्ताधाऱ्या लोकांकडे बघूनच प्रेम तुमचं आहे। आणि मला आनंद आहे की काही पत्रकारांनी हा माहितीचा अधिकाराच्या माध्यमातून माहिती काढली, जे आम्ही विधानसभेत सातत्याने बोलत होतो की तुम्ही आमच्या जनतेवर अन्याय करताय। 4 ते 5 लोक आम्हाला निवडून देतात, आमची तिथली जनतेच्या काही अपेक्षा आहेत आणि मूलभूत गरजा बघून त्या ठिकाणी निधीचा वापर व्हायला पाहिजे किंवा त्या ठिकाणी खर्च झाला पाहिजे। परंतु तसं न करता एखाद्या आमदाराला, त्यांच्या स्वपक्षी आमदाराला मोठं करण्यासाठी हा फंड नाहीये, हा लोकांच्या, मुंबईकरांच्या घामातून निर्माण झालेला पैसा आहे, तो लोकांसाठी खर्च व्हायला पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे होती। परंतु तसं दुर्दैवाने न करता त्यांनी तो पैसा फक्त सत्ताधाऱ्यांना केला, विरोधकांना 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी देण्याचं काम झालं नाही। उलट विरोधकांमधले काही लोकांना तिकडे घेण्यासाठी जे आहे या निधीचा वापर केला गेला, हे मी जबाबदारीने सांगते कारण मला माहिती आहे। आणि ही बाब आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास पण आणली की तुम्ही हे असंवैधानिक काम करत आहात आणि आमच्या जनतेसाठी हा अन्यायकारक आहे, असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। ताई, तुमच्याच पक्षाचे जे नेते आहेत, महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आहेत रवी राजा, त्यांनी असा आरोप केलाय की ज्यांना निधी मिळालाय त्यांच्या मतदारसंघात सुद्धा कामं झालेली नाहीयेत, मग निधी गेला कुठे, असा त्यांनी प्रश्न उपस्थित नाही, मी तर हा प्रश्न मगाशीच उपस्थित केलाय की जो निधी खर्च झालाय त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आता आमचं कामाचं आम जे असं ते म्हाडाच्या माध्यमातून होतं, मुंबई महानगरपालिका जबाबदारी घेणार आहे का? जर मुंबई महानगरपालिका जबाबदारी घेणार तर आयुक्तांनी त्याची चौकशी करावी। आणि या व्यतिरिक्त माझं असं म्हणणं आहे की सरकारचा पैसा किंवा मुंबई महानगरपालिकेचा, मुंबईकरांचा पैसा हा तुमच्या पार्टी फंडासाठी वापरण्यासाठी दिलेला नाहीये। या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे। आमचा पण आरोप आहे की या ठिकाणी कामच झालेलं नाहीये। कॅमेरा पर्सन अमृतसह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।